नाईक यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय। वयाच्या हिशोबाने आजार होत असतात, यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड, दिशाभूल असे वयाप्रमाणे आजार होत असतात असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंत्री गणेश नाईक यांना लगावला। गणेश नाईक यांनी श्रीकांत शिंदे यांना माजी खासदार करून टाकू असं म्हटलं होतं। यावरती श्रीकांत शिंदेंनी पलटवार केलाय। महाशिवरात्रीच्या निमित्तानं अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये श्रीकांत शिंदे हे दर्शनासाठी आले होते। दर्शन घेतल्याच्या नंतर शिंदे हे प्रसार माध्यमांसोबत बोलत होते। नाईकांना जास्तच खुमखुमी असेल तर ठाणे किंवा कल्याण लोकसभेतून कुठूनही त्यांनी किंवा त्यांच्या मुलानं निवडणूक लढवून दाखवावी, मी त्यांच्या समोर उभा राहीन असं थेट आव्हान देखील श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना देऊन टाकलंय। गणेश नाईकांचा प्रॉब्लेम जो आहे, मी पहिला पण सांगितलं तुम्हाला की वयाच्या हिशोबाने काही आजार जे आहेत ते होत असतात। विसरभोळेपणा, चिडचिड होणं, त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवण न राहणं, त्याचबरोबर मला वाटतं दिशाभूल होणं, व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं। मी हे सगळं का सांगू शकतो, कारण की मी डॉक्टर आहे। मग वयाप्रमाणे जे आहे त्या काही लोकांमध्ये असे सगळे आजार जे आहेत ते होत असतात। 28 जानेवारी 2026 ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झालं। विमान अपघाता